नमस्कार मित्रांनो, आज आपण मी ठीक सकाळी 8:30 वाजले आहेत. तर या ठिकाणी आज मी केळगाव या ठिकाणी आहे. तर केळगाव या ठिकाणी हा आपला तुरीचा प्लॉट आहे. या तुरीला त्यांनी आपल्या ग्रीन पॅन्ट कंपनीचे ग्रो ब्लूम स्प्रे झालेला आहे. तर तुम्ही हा प्लॉट बघू शकता. आणि ह्याच प्लॉटला म्हणजे बुडातली साईज आणि रान आहे. म्हणजे आज आपण जर बघितलं तर निवळ म्हणजे दगडावर या दगडावर रानाची क्वालिटी बघू शकता. आणि त्याचबरोबर ह्या तुरीची साईज पण बघू शकता. आता या ठिकाणी शेतकऱ्याला फोन केला होता, शेतकरी येणार आहेत. तर हे तुरीचा प्लॉट, या तुरीच्या प्लॉटमध्ये तुरीचं बूड, त्यामध्ये या पाठीमागे तुरीचं बूड आणि फुटवा वगैरे तुम्ही बघू शकता. याच ठिकाणी हा वापरलेला प्लॉट आहे माझ्या पाठीमागचा. आणि इथंच बाजूला म्हणजे जर बघितलं तर फक्त इथं म्हणजे बंधारा आहे आणि बंधाऱ्याच्या बाजूला दुसरा प्लॉट म्हणजे यांचाच रान आहे. ज्या प्लॉटला त्यांनी आपलं हे वापरलेलं नाही. तर हे तुम्ही बघू शकता, हा तुरीचा प्लॉट. हे बघा, रान एक, तूर एक, सगळं या ठिकाणी बघितलं तर आपल्याला म्हणजे बुडं आणि साईज पण लक्षात येईल. कडल आहे, या ठिकाणी वापरलेलं नाही. या ठिकाणी तूर उंबळलेली वगैरे आहे. तुरीची झाडं बघू शकता. आणि याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला म्हणजेच माझ्या डाव्या हाताला त्यांनी आपले ग्रीन पॅन्ट कंपनीचे सेंद्रिय जैव खत वापरलेलं. त्यामध्ये हा तुरीचा प्लॉट आहे. तर तुम्ही हा बघू शकता. हे बघा, तर हे सगळ्यात महत्त्वाचं दाखवायचं कारण म्हणजे असं की आज आपण प्रत्येक ठिकाणी जातो, शेतकऱ्यांना भेटतो, शेतकऱ्यांना माहिती देतो, सगळं काही करतो. पण ज्यावेळेस आपण त्या प्लॉटला जातो, कधी शेतकरी असतात, कधी नसतात. पण आता आज या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी शेतकरी नाही आहेत. मी स्वतः हा प्लॉट शूटिंग करत आहे आणि शूटिंग करून मी ते शेतकऱ्यांना पाठवलं आहे. पाठवलेलं असल्यामुळं आजपर्यंत आपण असताना आल्यामुळं याचं बेनिफिट असं होतं की शेतकऱ्याला पण लक्षात येते व आपण आजपर्यंत ज्या दुकानातून खतं घेत होतो, औषधी घेत होतो, तो दुकानदार कधीही आपल्या शेतात आलेला नाही. पण आपण फक्त ग्रीन पॅन्ट कंपनी सेंद्रिय जैव खत वापरतो, घेतो. त्यामुळं फील्डवर स्वतः लोक येतात, माहिती देतात, असताना नसताना काय कमी आहे सांगून माहिती देऊन हे करतात. त्यामुळं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं हा फरक आपण बघू शकता. धन्यवाद, नमस्कार, श्री गुरु.